बागायतदार बंधूंनो, काडीची जाडी कशी वाढवावी, कोणत्याही परिस्थितीत बागेला पाण्याची कमतरता अजिबात असता कामा नये, काय ट्रिक्स वापरल्यानंतर काडीची जाडी वाढेल ह्या विषयावर मी संवाद साधणार. बागेच्या बोधातून पाणी बाहेर आलं पाहिजे इतकं बागेला पाणी दिलं गेलं असलं पाहिजे. काडीची जाडी आपल्याला जर मिळालेली नसेल तर एक वेळ बागेला जास्त ऊन चालेल पण फूट मोडताना तर कांड्यात मोडली गेली पाहिजे. द्राक्ष बागेला पाणी देत असताना एका वेळी पाणी देणं जास्त गरजेचं आहे. जो शेंडा निघणार आहे हा शेंडा अजिबात निघणार नाही आहे, तो थांबेल. नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव या शागुलीला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, काडीची जाडी कशी वाढवावी ह्या विषयावर आपण आज संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे ही जी काडी आहे ह्या काडीची जाडी वाढणं खूप गरजेचं असतं. ह्या बाजूला म्हणजे ह्या काडीच्या जाडीवरच आपलं पुढं शुगरचं गणितसुद्धा अवलंबून असतं. म्हणजे काडीची जेवढी जाडी चांगली तेवढी काडीची शुगर देण्याची क्षमता चांगली. काडीची जाडी कशी वाढवायची, बऱ्याच वेळा आपण ज्या सरळ केन असते किंवा सबकेन करायच्या अगोदर काडीची जाडी खूप बारीक मिळते आपल्याला. बऱ्याच वेळा बाग फुटताना अत्यंत बारीक फुटते. त्यामुळं वेगवेगळ्या अवस्थेतून बाग जात असताना काडीची जाडी बारीक राहिल्यामुळं जे सबकेन आपल्याला जे चांगलं निघायला पाहिजे ते सुद्धा निघत नाही. तर अशा वेळी कोणती काळजी घ्यावी त्यावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बागायतदार बंधूंनो, काडीची जाडी वाढवायची असेल तर पहिल्यांदा रूट झोन अत्यंत चांगला चालला पाहिजे. म्हणजे बागेच्या अगोदर आपण मशागत चांगली केलेली असली पाहिजे. डाउनलोड करा. शेतीसाठी नवी क्रांती आत्ताच डाउनलोड करा. हे काड्या दाखवा. बागेची मशागत चांगली केलेली असली पाहिजे. त्यानंतर आंतर मशागत केल्यानंतर बागेला बोध कामापुरता लावला गेलेला असला पाहिजे आणि बोध लावल्यानंतर त्याचं शेणखत टाकून जे असेल ते मल्चिंग चांगलं करून घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ सरळ आहे की बागेची मुळाचं व्यवस्थापन अगोदर चांगलं असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण पाणी देतोय ते पाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं बागेला पडलेलं असलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत बागेला पाण्याची कमतरता अजिबात असता कामा नये. जितकं पाणी बोधातून चांगलं बाहेर येईल इतकं पाणी सुरुवातीच्या पहिल्या 30 दिवसापर्यंत बागेचं पाणी भरपूर दिलं गेलेलं असलं पाहिजे. त्यानंतर बागेचा आपण शेंडा मारून घेतोय, विरळणी करतोय. विरळणी केल्यानंतर जर काडीची जाडी जर आपल्याला जर कमी मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीत बागेला मुळीसाठीचं एखादा चांगलं ड्रिप ॲप्लिकेशन आपण द्यायला पाहिजे. ड्रिप ॲप्लिकेशन म्हणजे मुळीचं चांगलं गणित चांगलं चालायला पाहिजे. त्याला 100 लिटर पाण्याला 200 लिटर पाण्याला 100 ml प्लॅनोफिक्स, 2 किलो ग्रीन ह्युमिक, 5 ग्रॅम चांगल्या दर्जाचा 6B, गूळ 2 किलो आणि गरज असेल काडीची काडीची लांबी जर लांबत नसेल तर युरिया 2 किलो आपण ड्रिपमधून दिला गेला पाहिजे. म्हणजे शेंडा चांगला चालेल. शेंडा चांगला चालल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत बागेचा जो काकखुडा आहे हा काकखुडा अजिबात काढायचा नाही. तो चांगला वाढला पाहिजे. जेवढा बागेचा काकखुडा चांगला वाढेल तेवढी काडीची जाडी चांगली दिसेल. ह्या काडीचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या काडीची जाडी चांगली झाली आहे कारण ह्याचा काकखुडा चांगला निघतोय. ह्या काडीला जाडी कमी आहे ह्याचा अर्थ सरळ आहे की बागेतला काकखुडा कमी आहे. काकखुडा जेवढा चांगला काढू आपण तेवढा आपल्याला म्हणजे जेवढा वाढवून घेऊ तेवढा आपल्याला काडीची जाडी चांगली आपल्याला मिळेल. काकखुडा चांगला वाढला असला पाहिजे. आणि हा काकखुडा चांगला वाढण्यासाठी जमिनीतून किमान 2 ते 3 वेळा एकरी 5 किलो 1261 आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा ट्वाईस किंवा ट्रिपल म्हणजे 2दा किंवा 3दा देण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी जमिनीतून सर्वांग सुंदर वाढीसाठी ग्रीनफर्ट 5 लिटर ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करा. काडीची जाडी आपल्याला चांगली मिळालेली दिसेल. बघा मित्रांनो, एकूणच कामाचं व्यवस्थापन करताना अगदी पहिल्यापासून
शेवटपर्यंत व्यवस्थित व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत मदर केन, ह्या काडीला आपण मदर केन म्हणतो, मदर केन ही अत्यंत चांगली झाली पाहिजे. त्या पद्धतीनं एकूणच प्रॉपर नियोजन करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. धन्यवाद. त्यांची फोन येत आहेत, संवाद होतो आहे. काडीची जाडी वाढणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कशी वाढवावी, काय ट्रिक्स वापरल्यानंतर काडीची जाडी वाढेल ह्या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. माझी विनंती आहे की हा संवाद जास्तीत जास्त बागायतदारांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, काडीची जाडी वाढवायची असेल तर बागेची अगोदर आपली आंतरमशागत अत्यंत चांगली झाली असली पाहिजे. बागेचा बोध चांगला फोडलेला असला पाहिजे. त्यानंतर बागेची मशागत चांगली झाली पाहिजे. त्यानंतर शेणखत टाकलं गेलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यावर बागेतल्या जेवढ्या छाटून निघालेल्या काड्या आहेत तेवढ्या टाकल्या गेल्या पाहिजेत. शक्य असेल तर मल्चिंग केलं तर अत्यंत चांगली गोष्ट. आणि पहिल्याच 30 दिवसापर्यंत बागेला पाणी कमी पडता कामा नये. दुनियेत असा कुठलाही स्प्रे नाही की तो स्प्रे दिल्यानंतर बागेची काडी चांगली वाढेल, असा स्प्रे नाही आहे. जे नियोजन आहे ते नियोजन आपण व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. बागेच्या बोधातून पाणी बाहेर आलं पाहिजे इतकं बागेला पाणी दिलं गेलं असलं पाहिजे. काडीचा शेंडा चांगला चालला पाहिजे आणि चांगला चालला तरच काडीची जाडीसुद्धा आपल्याला मिळते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बागेची विरळणी करत असताना स्क्वेअर फुटाला एक काडी ठेवली गेली पाहिजे आणि त्याची चाल जशी आपण आता बाग बघतोय तशीच बागेची चाल पाहिजे. बागेची चाल चालत असताना एक दुसरं ऑब्झर्वेशन असं करायला पाहिजे की बागेचा जो काकखुडा आहे तो काकखुडा चांगल्या पद्धतीनं वाढत असला पाहिजे. आपण बाग बघतोय, बागेत जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर बागेचा काकखुडा जो आहे तो काकखुडा चांगला वाढतोय. हा काकखुडा वाढण्यासाठी जे बागेत काम करायला लागते ते म्हणजे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. खत आणि पाणी व्यवस्थापन चांगलं केलेलं असेल तर बागेची चाल चांगली चालते आणि शेंडासुद्धा चांगला चालतो आणि बगलफाटीसुद्धा चांगल्या येतात. आणि ज्या बागेला बगलफुटी चांगल्या त्याच बागेची काडीची जाडी आपल्याला मिळते, हे लक्षात घ्या. त्यामुळं मुळी व्यवस्थापनाचं काम चांगलं करायला पाहिजे आणि मर्यादित काड्यांची संख्या पाहिजे. त्यानंतर ज्या बागेत आपण सबकेन केलं, सबकेनंतर ज्या फुटी फुटायला पाहिजेत त्या फुटी अत्यंत चांगल्या दर्जाच्या फुटताना आपल्याला दिसल्या पाहिजेत. सबकेन करत असताना एक बारीक गोष्ट ऑब्झर्वेशनची सांगतो. सबकेन करत असताना कुठल्याही परिस्थितीत द्राक्ष बागेला काडीची जाडी आपल्याला जर मिळालेली नसेल तर ह्या काकखुडा जो आहे हा खुडा चांगला वाढवून द्यायचा. खुडा करताना थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण तातडीनं खुडा करण्याचं तंत्र अवलंबायचं नाही. थोडासा कालावधी जाऊन द्यायचा आणि मग त्या काकखुड्या चांगला वाढल्यानंतर त्या काकखुड्याचा सगळा खुडा काढून टाकायचा आणि एक बगल फूट जी आहे ती आपण पुढं वाढवायचा प्रयत्न करायचा. एक दुसरी गोष्ट, ज्या बागायतदारांचं लेट झालेलं आहे, काकखुडा काढून झालेला आहे, सबकेनचा दुसरा शेंडा मारायला आलेला आहे, अशा बागायतदारांनी काडीची जाडी वाढवायची असेल तर पुढच्या शेंड्याला सुद्धा पाठीमागं येऊन 7 ते 8 पानावरती शेंडा मारावा. अगदी 12-13 पानापर्यंत पुढं शेंडा वाढून द्यावा. पाठीमागं येऊन 7 ते 8 पानावरती शेंडा मारावा आणि बगलफुटी लवकर काढायच्या नाहीत. बगलफुटी जर आपण लवकर काढल्या नाहीत तर बागेची काडीची जाडी आपल्याला चांगली मिळते. यंदा उन्हाचा परिणाम द्राक्ष बागेवर किती होऊ शकेल, त्यानंतर येणारा पाऊस जो कमी आहे त्याचा परिणाम काय होऊ शकेल. बऱ्याच वेळा बागायतदारांच्यात एक भीती निर्माण होते की जास्त ऊन पडल्यामुळं बागेला माल येण्याची शक्यता कमी आहे, ह्यासाठी अतिरिक्त संजीवकांचा वापर होतो. ह्या नेमक्या अवस्थेवर आणि भीती बागायतदारांची जावी ह्यासाठी मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बागायतदार बंधूंनो, आपण शेंडा मारा आलेल्या म्हणजे सबकेनचा पहिला शेंडा मारायला आलेल्या बागेतून चाललो आहे. बागायतदार बंधूंनो, पहिली गोष्ट सांगतो की द्राक्ष बागेत 25 ते 28 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर बागेत सूक्ष्मगड निर्मिती कोणत्याही संजीवकांना भीते. असं टेम्परेचर वाढत गेलं आणि 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान जरी झालं आणि सूर्यप्रकाश जरी 12,000 कॅन्डल सूर्यप्रकाश किंवा 12,000 लक्स इतका सूर्यप्रकाश पडला तरी बागेत सूक्ष्मगड निर्मिती ही आरामात होते.
एक वेळ बागेला जास्त ऊन चालेल पण ऊनच पडणार नाही अशी परिस्थिती मात्र बागेत नक्की अडचणीची निर्माण होते. त्यामुळं बागेत सूक्ष्मघन निर्मिती होणार नाही हा जो अनेकांचा कयास आहे तो 100% चुकीचा आहे. त्यामुळं बागेला जेवढी उन्हाची तीव्रता जास्त होईल तितकी झाली तरी काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. पानाचा आकार अत्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा. वाढणारं जे ऊन आहे ते डायरेक्ट प्रोटीन मासवर पडेल, डोळ्यावर पडेल अशा पद्धतीची कॅनॉपीची रचना ठेवा. त्याचवेळी बागेला जर टेम्परेचर जास्तच झालं म्हणजे अगदी 42, 43, 45 डिग्री सेंटीग्रेड तापमान झालं तरीसुद्धा बागेला माल चांगला येतो. कारण आपण बघतो जालना असेल, संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा त्या अकोल्याच्या विभागातल्या काही द्राक्ष बागा असतील त्यांना अगदी 42 नव्हे 47 डिग्री सेंटीग्रेड तापमान जातं तरीसुद्धा बागेला मालं चांगली येतात. त्यामुळं बागेला मालं येणार नाहीत अशी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. फक्त आपण तिथं चांगल्या दर्जाचा 6B आणि युरॅसिल जर आपण दिलेला असेल तर बागेला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. युरॅसिल पांढऱ्या व्हरायटीसाठी आपण युरॅसिल आणि 6B म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी आपण 10 ग्रॅम युरॅसिल, 1 ग्रॅम 6B, 1 ग्रॅमपेक्षा जास्त देऊ नका. 100 ग्रॅम बोरान आणि 05234 आपण 100 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम अशी फवारणी सायंकाळच्या वेळी, सायंकाळची वेळसुद्धा बऱ्याच वेळा बागायदार 4-5 वाजता धरतात तशी नका धरू. संध्याकाळी 6च्या पुढं बागेला औषधाची जुळणी आणि औषधं मारण्याचा प्रयत्न करा. त्यापेक्षा जास्त लवकर अजिबात बागेला स्प्रे देऊ नका. असे जर 1-2 किंवा जास्तीत जास्त 3 स्प्रे युरॅसिल 6Bचे दिलेले असतील तरीसुद्धा तेवढे पुरेसे होतात. त्यामुळे जास्त उन्हाचा खूप मोठा परिणाम होईल अशी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. 100% बागेला मालं चांगली येणार आहेत. त्यामुळं काळजी करण्याची, उन्हाच्या तीव्रतेमुळं बागेला माल येणार नाही असं अजिबात नाही आहे. त्यामुळं चांगल्या दर्जाचा मी तर म्हणेन आपल्या यश ॲग्रोचं युरॅसिल लॅब ग्रेड आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते वापरलं तरीसुद्धा चांगला रिझल्ट आपल्याला नक्की मिळून जाईल. आत्तापर्यंत तसे रिझल्ट अनेक बागायतदारांनी वापरले. त्यामुळं यश ॲग्रोचं युरॅसिल आणि 6B नेमकेपणानं वापरण्याचा प्रयत्न केला आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. उन्हाचा बागेचा शेंडा मारताना काय काळजी घ्यावी, सपकेंचा शेंडा मारताना या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण बाग बघतो आहे, अत्यंत योग्य स्टेजला शेंडा मारायला सपकेंची आलेली बाग आहे. आपल्याला वाटेल की थोडासा शेंडा वाढलेला आहे, ही वस्तुस्थिती बी खरी आहे. बागेचा शेंडा मारायला खूपच बाग आलेली आहे. परंतु सपकेंचा शेंडा मारताना थोडासा लेट करूनच शेंडा मारलेलं चांगलं होतं. कारण त्याचा काकखुडा जो आहे हा काकखुडा चांगला वाढायला लागलेला आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे काकखुडा जर हा चांगला वाढला तर नंतरच्या सपकेन मारण्यासाठी जो वेळ जातो तो वाचतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा बागायतदार शेंडा मारत असताना हितून मोडतात. इथं मोडलं की ह्या जी बगलफूट निघालेली आहे तिला त्रास होतो किंवा त्यानंतर पुढं बऱ्याच वेळा काय होतं, हितं मोडलं जातं आणि हितं मोडलं की ही बगलफुटीची जोम हवा तसा मिळत नाही आणि पाठीमागच्या फुटी आपण काढून घेतो. पाठीमागच्या फुटी काढून घेतल्या की हितल्या फुटीला वाढण्यासाठी वेळ लागतो किंवा वाढ होत नाही. ह्यासाठी एक काळजी घ्यायची की बगलफूट मोडताना तर कांड्यात मोडली गेली पाहिजे. कांड्यात म्हणजे ही जी काडी आहे ह्या काडीत तर पेऱ्यातनं अंतर पाहतो आहे आपण. समजा इथं आपल्याला शेंडा मारायचा आहे, इथं मारायचा आहे, तर काडी मोडताना हितं मोडली गेली पाहिजे. काडी मोडताना इथं कांड्यात मोडायची नाही आहे. काडी मोडताना 2 डोळ्याच्या मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये ही मोडली गेली पाहिजे. म्हणजे ह्या काडीच्या पुढं काही अंतर राखलं गेलं पाहिजे. आलं लक्षात? त्या पद्धतीनं काडीचा शेंडा मारण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत शेंडा मारत असताना काडीला पुढच्या बाजूला थोडीसा जागा राहिली पाहिजे इतकी काळजी घ्या. बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदारांची शेणखत टाकल्यानंतर पाणी देण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होऊ शकतात आणि पाणी चांगलं देऊनसुद्धा बागेची काडी चांगली वाढत नाही ही गोष्ट लक्षात येते. लक्षात घ्या, आपण एका शेणखत टाकलेल्या बागेत आहोत.
मल्चिंग केलेल्या बागेत आहोत आणि बागेला शेणखत टाकले, ड्रिपनं पाणी सुटते तरीसुद्धा बागेची कॅनोपी आपल्याला छान मिळत नाही, बागेत जास्त दुपार धरते असं वाटते. लक्षात घ्या, आपण इथं शेणखत टाकलं, शेणखत टाकल्यानंतर शेणखतावर बागेचं ड्रिपरचं पाणी पडतं. ड्रिपरचं पाणी पडल्यानंतर हे पाणी इथं पडतं आणि पाणी पडल्यानंतर हे शेणखत ओलं होण्यासाठीच ते पाणी जातं. बऱ्याच वेळा काय होतं, शेणखत ओलं होण्यापुरतंच पाणी पडतं आणि मग ते पाणी खालच्या पांढऱ्या मुळ्यापर्यंत किंवा मुळ्यापर्यंत ते जात नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात. एक गोष्ट इथं लक्षात घ्या, पाण्याचा जो इंटरवल ठरलेला आहे आपला, तो इंटरवल अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 4 दिवसातून 5 दिवसातून किंवा 7 दिवसातून जे जमिनीच्या आपल्या प्रतवारीनुसार जो इंटरवल आपण दिला आहे पाण्याचा, तो इंटरवल आणि आपण ड्रीपमधून सोडत असलेलं पाणी ह्याचा बरोबर मेळ घालणं गरजेचं आहे. म्हणजे द्राक्ष बागेला पाणी देत असताना एका वेळी पाणी देणं जास्त गरजेचं आहे, लक्षात घ्या. अन्यथा बऱ्याच वेळा पाणी दररोज दिल्यामुळं फक्त ते शेणखत ओलं होतं आणि शेणखतातून खाली पाणी पाजरत नाही. दररोज ते शेणखत ओलं होतं, शेणखताचा ढीग ओला होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी तो सुकून जातो कारण दिवसभर ऊन असतं. पुन्हा पाणी देतो, ते शेणखतापुरतंच पाणी राहतं आणि तिथून पुढं पुन्हा त्या बागेला पाणी कमी पडतं. ह्यासाठी ते शेणखत पूर्ण ओलं होऊन जमिनीत पाणी गेलं पाहिजे, इतकं पाणी बागेला दिलं गेलं पाहिजे. भले ते पाणी तुम्ही 4 दिवसाच्या ऐवजी 5 किंवा 6 दिवसातून द्या, पण त्या पाण्याचा इंटरवल हा जास्त काळ जरी झाला तरी पाणी देणारं जे पाणी आहे ते पाणी जास्त वेळ दिलं गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. जेणेकरून ते पाणी शेणखतातनं पाजरून जमिनीत गेलं पाहिजे, जमिनीत पाजरून ते बोधात गेलं पाहिजे. म्हणजे बोधातून ते पाणी बाहेर येईल इतकं पाणी देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पाणी देण्याची छोटीशी ट्रिक आहे, पण ही अत्यंत महत्त्वाची आहे. बागायतदार नमस्कार, द्राक्षबाजार बंधूंनो. शेजारी 2 प्लॉट आहेत. एकाचा शेंडा मारून झालेला आहे आणि ह्या प्लॉटचा शेंडा अजून मारायचा आहे. एका वेळी खरड छाटणी आहे आणि बागेचं दोन्ही कामं एका वेळी चालू आहेत. बागेचा पाणी देण्याचा जो पिरियड आहे, तो पाणी देण्याचा जो पिरियड म्हणजे आपण पहिल्यापासून संवाद साधत आलो की 1 ते 30 दिवसापर्यंत भरपूर पाणी द्या, 30 ते 45ला थोडंसं कमी करा, 45 ते 60 50% पाणी कमी करा आणि 60पासून पुन्हा थोडं पाणी वाढवत चला. हा आपण नेहमीप्रमाणे पाण्याचा इंटरवल आपण समजतो. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा खरड छाटणीत ह्या स्टेजेस लेट येतात. ह्या सर्वसाधारण बागेच्या स्टेजेस झाल्या लेट येतात. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आता ह्या प्लॉटला जवळजवळ 42 ते 45 दिवस झालेत आणि 45 दिवसानंतर बागेचे आपल्या आत्ता हा सपकेंचा शेंडा मारण्याचं काम चालू आहे किंवा सपकेंचा शेंडा आता मारलेला आहे. आपला ठरलं आहे काय की 45 ते 60 दिवसांदरम्यान पाण्याची मात्रा निम्म्यानं करायची. हा आपला शास्त्रानुसार चाललेला नियम आहे. पण जर ह्या स्टेजला जर आपण पाणी कमी केलं तर ह्यो जो शेंडा निघणार आहे हा शेंडा अजिबात निघणार नाही आहे, तो थांबेल. स्टेज काय आहे, 45 ते 60 दिवसाची. शेंडा मारलं आहे 45 दिवसाच्या दरम्यान आणि आता जर पाणी आपण कमी करायला लागलो तर हे 100% बागेच्या दृष्टिकोनातून चूक ठरेल. ह्यासाठी ह्या काळात बागेला पाणी जास्त दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून ह्या फुटी ह्या चांगल्या वाढतील आणि बागेच्या फुटी ह्या चांगल्याच वाढल्या पाहिजेत. आणि दुसरा शेंडा सपकेंचा मारल्यानंतर मग बागेचं पाणी 50% कमी करा. लक्षात घ्या, बागेला सपकेन पहिला मारल्यानंतर सरासरी 35-40 दिवसापर्यंत दिवस येतात आणि तो सपकेंचा शेंडा पुढं चालायसाठी बागेला पाणी दिलं गेलं पाहिजे. ह्यासाठी तो पाणी थांबवण्याचा इंटरवल जो आहे ते स्टेजनुसार आपण विचार केला तर बागेचं पाणी थांबवायचं आहे आपल्याला सपकेंचा दुसरा शेंडा मारल्यानंतर. म्हणजे 50% पाणी कमी करायचं आहे आपल्याला त्यावेळी, आत्ता नाही आहे. आत्ता जरी दिवस खड छाटणी उशिरा झाल्यामुळं किंवा लेट बाग फुटल्यामुळं पाण्याचा इंटरवल आपल्याला दिवसानुसार ठेवता येणार नाही, स्टेज वाईज लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी आता तुम्ही स्टेज बघताय, आत्ता बागेचा सपकेंचा पहिला शेंडा मारलेला आहे, ह्या स्टेजला बागेला पाणी कमी करायचं
नाही. बागेला पाणी उलट भरपूर द्या, बोधातून बाहेर येईल इतकं पाणी द्या आणि दुसरा शेंडा मारल्यानंतर बागेचं 15 दिवस बागेचं पाणी कमी करा. ही एवढी छोटी गोष्ट जरी आपण लक्षात ठेवली तरीसुद्धा आपल्याला चांगला फायदा मिळू शकेल. बागायतदार बंधूंनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी नेमक्या आपल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पार्टिसिपंट त्यात होतात. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी नेमकेपणानं अवलंबण्याचा प्रयत्न करा. ह्यासाठी जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत आपला चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.